नमस्कार मंडळी. तर सावीच्या अधूनमधून सहजच व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गेस करा आज सावी कुठे निघाली आहे. तर आज सावी निघाली आहे राणीच्या बागेत. तर राणीची बाग एक्सप्लोअर करायला. आम्ही बऱ्याचदा लहान असताना बालपणी आईबाबांबरोबर राणीच्या बागेत जायचो. परंतु आता मोठं झाल्यानंतर आणि लग्नानंतर कित्येक वर्ष मी राणीच्या बागेत गेली नाही. तर सावीसोबत मी सुद्धा राणीच्या बागेत जायला प्रचंड एक्सायटेड आहे. तर सावी आज पहिल्यांदाच लोकल ट्रेन नाही तर AC ट्रेनने प्रवास करत आहे. AC लोकल ट्रेनने प्रवास करत आहे. तर तिकडे फारशी गर्दी नसल्यामुळे सावीने अजिबात चिडचिड आणि रडरड केली नाही. एकदम छान एन्जॉय केलं. सगळीकडे बघत छान छोटासा स्नॅक्स कुरमुरे वगैरे खाऊन पाणी पिऊन मम्मी पप्पांबरोबर छानसा प्रवास केला. आता ते राणीची बाग भायखळा येथे जवळ असल्यामुळे जास्त वेळ न जाता आम्ही लवकरच राणीच्या बागेत पोचलो. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा व्लॉग जरा मोठा होणार आहे, कारण की राणीच्या बागेतलं प्रत्येक दृश्य, प्रत्येक प्राणी, क्रिएचर, सावीचे सगळे रिॲक्शन्स आम्ही एकदम इन डिटेल शूट केले आहेत. त्यामुळे हा व्लॉग जरासा मोठा असेल. तर बघूया राणीच्या बागेत पोचल्यावर सावी किती एक्सायटेड आणि किती मजा करते. तर चला बघूया. राणीच्या बागेत पोचण्याआधी एक थोडंसं ब्रेकफास्ट आणि नाश्ता करून घेतला तिच्या मम्मी पप्पानी. तिच्यासाठी तर घरूनच बनवून आणलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो राणीच्या बागेत फायनली. तर गेल्यानंतर सावी प्रचंड एक्सायटेड होती आणि अजिबात उचलून घे न करता ती स्वतःच दुडू धावायला लागली. आणि तिने खूप 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 खुश होती, एन्जॉय केलं, सगळीकडे पाहत होती, नाचत होती. तर राणीची बाग प्रचंड प्रमाणात चेंज झालेली आहे. आमच्या वेळी राणीची बाग एकदम खूप वेगळी होती. आता खूप सुधारणा झाली आहे त्यामध्ये आणि खूप छान स्वच्छ, साफ आणि वेल मेंटेन प्लेस आहे. लहान मुलांना घेऊन जायला तर अतिउत्तम. तिथे खूप सारे स्कूलचे पिकनिकची मुलंसुद्धा दिसत होती. सगळी मुलं आली होती पिकनिकसाठी. तर एकदम उत्तम जागा आहे पिकनिकला आणि लहान मुलांना जाण्यासाठी तर एकदम छान जागा आहे. प्रत्येकाने जरूर जावे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा मॅप वगैरे बघून की काही बघायचं, एक पूर्ण दिवसभरात एक्सप्लोअर करता येईल आणि छान आरामात फिरता येईल अशी ती जागा आहे. आम्ही ठरवलं होतं आम्ही प्रत्येक गोष्ट बघणार, परंतु सावीची एनर्जी कधीपर्यंत टिकून राहते ही एक महत्त्वाची बाब होती. तर सुरुवात केलीच आम्ही. थोडेसे फोटोज वगैरे काढले. सावी अजिबात उचलून घ्यायला तयार नव्हती. तिला नुसतं खाली चालायचं होतं, धावायचं होतं. एवढी छान ओपन स्पेस बघून ती प्रचंड खुश होती. तर तिला असं खुश बघून आम्हालाही खूप मस्त वाटत होतं. आम्ही मॅप बघितला होता आणि मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे पहिल्यांदा आम्ही गेलो अस्वल बघायला. तर अस्वल छान झाडावर बसलं होतं. सावीला ते फर्स्ट टाईम बघितल्यामुळे तिला नीट ते बघता आलं नाही, कारण की ते एका जागी शांत बसलं होतं. तर त्यामध्ये सावीला एवढी मजा आली नाही. तिने जस्ट बघितलं, पण आम्हाला मात्र मजा आली फर्स्ट टाईम अस्वल बघून. तर तिला ते दिसलं नाही बहुधा. त्यामुळे आम्ही वळलो नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट काय होतं माहिती आहे? नेक्स्ट ठिकाणी आम्ही कुठे गेलो माहिती आहे? तर नेक्स्ट ठिकाण होतं वाघोबा, टायगर बघायला. बघूया टायगर बघून सावीचे काय रिॲक्शन्स असतील. आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड होतो. तर फर्स्ट टाईम टायगर बघितल्यानंतर सावी मात्र अशी टकामक्का त्याच्याकडे बघतच होती. टायगर एकदम व्यवस्थितरित्या सावीला दिसला. थोडीफार गर्दी होती, पण इतकीही गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित छान सावी त्याला बघत होती. पण सावीची रिॲक्शन इज लाईक काय आहे हे तर पुस्तकात असतं, हे कसं आलं समोर अशा टाईपमध्ये होती. तिला आम्ही समजावून सांगत होतो की हा टायगर आहे, हा रिअल टायगर आहे. तर सगळीजणं प्रचंड फोटोज अँड ऑल काढत होती. टायगर वाघ एकदम असा समोर दिसत होता. त्यामुळे सगळेच एक्सायटेड होते बहुधा. तर अशा प्रकारे टायगर बघितल्यानंतर मम्माने तिला जाम प्रश्न विचारले की तू काय पाहिलं. तर बघा सावी काय सांगते ते. सावी काय होतं ते? टायगर काय होता?
सावी काय आहे? सांग पप्पाला काय आहे, सांग पप्पाला काय गो. बिस्किट बिस्किट नाव आहे आपला. खारी आपली राजकुमारी आहे. काय आहे ग? लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे. उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. फुलातली कळी ग तू शहाणा मी खुळी ग तू. वाटून हा दिवस घेऊ चॉकलेट गोळी ग तू. किस्मत ये भागे भागे चलना अपन है आगे. छोड़ू नको कधी हाथ रे. हरू दे सारे सारे अपन मस्ती के मारे. करूया नवी शुरुआत रे. जिंदगी हसती है तू हसल्यावर तू तर लय भारी रे. उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. अरे दादा मला माहिती आहे माझा दादा काय करतो ना ते माझ्यासाठीच करतो. जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे. उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. अपनों का प्यार
खुशी का खुमार क्या कहना। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा। भरपूर गोष्टी बघून झाल्यानंतर, भरपूर प्राणी बघून झाल्यावर मात्र असं दुपारी सावीचं झोपेचं टाईम झाल्यामुळे सावीची एनर्जी ड्रेन आउट झाली. तर समोरच गार्डन असल्यामुळे मम्माने तिला गार्डनमध्ये खेळवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या तिकडे. झोपाळा होता, सिसॉ होता, भरपूर गोष्टी होत्या. त्या सगळ्या गोष्टी तिला करवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिचं झोपेचं टाईम असल्यामुळे ती मात्र काही त्यात रमली नाही. आणि मग एक छानसा कोपरा बघून तिथे तिला झोपवलं. एक झोप पूर्ण झाल्यानंतर सावी एकदम फ्रेश झाली होती आणि प्रचंड स्पॉट्स अजूनसुद्धा बाकी होते एक्सप्लोअर करायचे. तर त्यानंतर आम्ही पटापट एक स्पॉट्स पूर्ण केले आणि राणीची बाग प्रचंड एका दिवसात जेवढी होईल तितकी एक्सप्लोअर केली आणि सावीने ही प्रचंड मजा केली. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बघा, एक्सप्लोअर करा राणीची बाग आमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एन्जॉय. थँक्स फॉर वॉचिंग. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीच पाणी, बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेट
सुटलीच नाय. अगं राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा. ए पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट, टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट. काळ जात मंडई तू मांडशील काय? अगं राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? गा गा गा. नको जाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी आतून खराब. नको जाऊ फुकाचा रुबाब, तुझी भाजी आतून खराब. नको जाऊ फुकाचा रुबाब, तुझी भाजी आतून खराब. नको जाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी यातून खराब. गोड गोड बोलशील पाडशील भाशी, भाजी तुझी पाटी मंदी घेऊ तरी कशी. आजकाल कुणाचा बिवर वसाना. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत, खुरपला जीव दिलं काळजाच खत. राखायाला मळा केली डोळ्याची या वात, बुजगावण्याच्या परी उभा दिन रात. जळू दिन रात नको जीव टांगू, ठाव हाय मला सार नको काही सांगू. फिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड, तुझ्या हाती मिरची विलागती या गोड. माझ्या संग मळा तुझा कसशील काय? राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? Bang,